सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार। 13व्याचा विधी पार पडताच मुंबईतील कॅबिनेटच्या बैठकीला लावणार हजेरी, सूत्रांची झी24 तासला माहिती। मुंबईसाठी महायुतीचे महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार ठरले। भाजपच्या रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी, तर शिवसेनेचे संजय घाडींना उपमहापौर पदासाठी संधी। संजय घाडी 6 वर्षांसाठी असणार उपमहापौर। मुंबईतील उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवरून शिवसेनेत अंतर्गत नाराजी नाट्य, सूत्रांची माहिती। संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेतल्याची काही महत्त्वाच्या नेत्यांची भावना। मुंबईचा महापौर बिनविरोध होणार। शिवसेना युबीटी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावणार। आम्हाला आकड्यांचं गणित मान्य, किशोरी पेडणेकरांची मातोश्रीवरील बैठकीनंतर माहिती। मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा महापौर नसरीन बानो शेख यांना 43 मतं, शिवसेनेच्या उमेदवार लता घोडकेंना मिळाली 18 मतं। आमदार रोहित पवार सांगणार विलीनीकरण बैठकीची इनसाइड स्टोरी, 12 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार। अजित पवारांचा अपघात, विलीनीकरणावर रोहित पवार कुटुंबातील सदस्य म्हणून बोलू शकतात। रोहित पवारांच्या भूमिकेवर इतर पक्षांनी बोलू नये, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुलाच्या बोटाला शाई लावणं, आमदार विलास भुमरेंना भोवलं, कारवाई होण्याची शक्यता, दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार। ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं चुकीचं, लोकप्रतिनिधीत अविश्वास दाखवल्यास मतदारांचा मतदानावरील विश्वास उडेल। खासदार ओमराजे निंबाळकरांची ठाम भूमिका, ओमराजेंच्या विधानानं मवियाच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेला छेद।